11 फेब्रुवारी 2026 रोजी रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौर पदाची सूत्रे स्वीकारली. यंदा हे पद सर्वसाधारण प्रवर्ग महिला या गटासाठी आरक्षित असल्यामुळे महिला नेतृत्वाला संधी मिळणार हे निश्चित होतं. मात्र या पदासाठी निवडले जाणारं नाव हे केवळ राजकीय गणितावर ठरणार नव्हतं, तर अनुभव, संघटन कौशल्य आणि स्वीकारार्हता या निकषांवर ठरणार होतं. आणि या सर्वच बाबींमध्ये रितू तावडे यांचं नाव पुढे आलं. रितू तावडे यांची राजकीय कारकीर्द थेट भाजपापासून सुरू झालेली नसून त्यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केले आहे. स्थानिक पातळीवर संघटनात्मक काम करीत असताना त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मात्र 2012 साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात मुंबईतील राजकीय समीकरणं बदलत होती. भाजप महानगरपालिकेत आपली ताकद वाढवत असतानाच तावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा अजूनच सुकर झाला. 2012 मध्येच त्यांनी घाटकोपरमधील प्रभागातून निवडून येत नगरसेविका म्हणून विजय मिळवला. त्यानंतर त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील त्यांची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रितू तावडे यांनी संघटनात्मक पातळीवर काम केले. त्या महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तसेच ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. सध्या त्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका म्हणून काम करीत आहेत. पक्षात महिलांना संघटित करणे, विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणे आणि स्थानिक पातळीवर पक्षाची स्थिती मजबूत करणे असं योगदान त्यांनी दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. मुंबईतील पालिका शाळांची स्थिती, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी काम केलं. पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोस्को कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत त्यांनी अभ्यासू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. रितू तावडे हे आंदोलने आणि रस्त्यावर उतरलेलं एक नेतृत्व आहे. घाटकोपरमधील पाणी टंचाईच्या प्रश्नावर त्यांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. महिलांच्या अस्मितेस संबंधित आक्षेपार्ह जाहिराती विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि ज्याची दखल BBC लंडन सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही आक्रमक आणि प्रश्नांवर थेट भूमिका घेणाऱ्या नेत्या अशी बनली. माविम सारख्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही त्यांचा सहभाग मोठा आहे. स्वयंसहायता गट, महिला उद्योजकता, कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. राजकीय नेतृत्वाबरोबरच सामाजिक प्रश्नांवरही लक्ष केंद्रित करणारी नेता अशी त्यांची ओळख आहे. 18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांनी SY BCom पर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. स्वतः रितू तावडे RR एंटरप्राइजेस या व्यवसायाशी संबंधित आहेत. मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेल्या आणि स्थानिक पातळीवरून राजकारणात स्थिरावलेल्या नेत्या म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यामुळे महापौर पदासाठी त्यांचा दावा मजबूत होता. महापौर पद महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे पक्षापुढे आव्हानच होतं. अनुभवी आणि सर्वसामान्य चेहरा कोण? रितू तावडे या मराठी समाजातील खंबीर चेहरा आहेत. मात्र त्यांचा मतदारसंघ गुजराती बहुल आहे. या दोन्ही समाजांमध्ये विश्वासार्हता असलेला चेहरा म्हणून त्यांची निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरते. मुंबईतील सामाजिक आणि राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न म्हणून ही निवड मानली जाते. महापौर पद हे केवळ सन्मानाचं नाही, तर जबाबदारीचं पद आहे. मुंबईसमोर पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक व्यवस्था, पूरस्थिती, नालेसफाई, आरोग्य व्यवस्था, शिक्षण आणि डिजिटल प्रशासन असे अनेक प्रश्न आहेत. महापौर म्हणून रितू तावडे यांच्यासमोर प्रशासकीय समन्वय साधणे, सभागृहात संतुलन राखणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे ही मोठी जबाबदारी असेल. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली. आज त्या मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी नियुक्त झाल्या आहेत. एका स्थानिक कार्यकर्त्यापासून ते महापौर पदापर्यंत पोचलेल्या प्रवासाची ही कहाणी आहे. ती महिला नेतृत्वाच्या संधीची नोंद आहे आणि मुंबईच्या बदलत्या राजकीय समीकरणांची साक्षही. शिंदे सेनेसोबतची युती सांभाळत
ठाकरे गटाच्या कडव्या विरोधकांना उत्तरं देत आणि प्रशासकीय कामगिरीतून मुंबईकरांचा विश्वास जिंकत रितू तावडे या आव्हानांना कितपत समर्थपणे तोंड देतात हे पाहणं आता खऱ्या अर्थानं उत्सुकतेचं ठरणार आहे.